खरं तर महाराज आज इथं बोलत असताना मला माझे वडील स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांची फार आठवण येते. हजारो लोकांशी असणारा त्यांचा संबंध, त्यांचं नातं हे मी अगदी डोळ्यानं बघितले. आज खरं तर जर पी.एन. साहेब ह्या सत्कार समारंभाला असते तर त्यांच्या इतका आनंद ह्या सभागृहात जमलेल्या कुठल्याही व्यक्तीला झाला नसता. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया. खरं तर महाराज आज इथं बोलत असताना मला माझे वडील स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांची फार आठवण येते. त्यांच्या सानिध्यामध्ये गेली 15-20 वर्ष प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे माझा राजकारणाशी संबंध राहिला. अगदी 2004च्या साहेबांच्या निवडणुकीपासून मी त्यावेळेला कॉलेजला असताना मी साहेबांच्या प्रचारामध्ये सामील होतो. निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय साहेबांचं अत्यंत संयमाने संपूर्ण आखणी आणि आराखडा तयार करण्याची पद्धत होती. मतदारसंघात त्यांचा वावर सहजच असायचा. हजारो लोकांशी असणारा त्यांचा संबंध, त्यांचं नातं हे मी अगदी डोळ्यानं बघितले. एखादा निरोप देऊन शेकडो हजारो कार्यकर्ते जमा करणे हे साहेबांची खासियत होती. मागील 15 वर्षाच्या काळामध्ये पन्हाळा तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांवरती अपार प्रेम केले. त्याचाच परिणाम म्हणून 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा भरघोस मतांनी विजयी झाला. पन्हाळा तालुक्यातील कोणत्याही पक्षाचा नेता, कार्यकर्ता, सामान्य माणूस असला तरी साहेबांनी त्यांचं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि कधीही कुणाचं काम तटवायचं काम आदरणीय पी.एन. साहेबांनी केलं नाही. मला जाणवते की त्यांच्या स्वतःच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांनी इतकं स्वतःला झोकून घेतलं नव्हतं जितकं आदरणीय महाराज आपल्या इलेक्शनमध्ये साहेबांनी काम केलं. आज खरं तर जर पी.एन. साहेब ह्या सत्कार समारंभाला असते तर त्यांच्या इतका आनंद ह्या सभागृहात जमलेल्या कुठल्याही व्यक्तीला झाला नसता. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.